सोलापूर ग्रीन मिशनच्या वतीने एक घर एक झाड हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत असून शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल 5,000 रोपांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे। सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हरित व पर्यावरणपूरक सोलापूर घडवण्याच्या या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी 21 मे रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील वॉकिंग ट्रॅक पाणी टाकी चौक अक्कलकोट रोड येथे होणार आहे। कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। प्रत्येक घरात किमान एक झाड हा संकल्प प्रत्यक्षात आणून स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त सोलापूर निर्माण करण्याचा निर्धार या अभियानातून करण्यात आला आहे। या पर्यावरणपूरक चळवळीत नागरिक, युवक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केले। आपल्याला माहिती आहे की सोलापुरात जो तापमान, प्रदूषण आणि पर्यावरणाची जे संकट आता आहे आणि पाण्याची जी टंचाई आहे, यासाठी एक उपाय म्हणून एक घर एक झाड सोलापूर ग्रीन मिशन याची आम्ही सुरुवात करत आहोत सोलापूरमध्ये। हा उपक्रम सोलापूर ग्रीन मिशन एक घर एक झाड म्हणजे प्रत्येक घरात एक झाड, आणि त्याची सुरुवात येत्या 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या वॉकिंग ट्रॅक जो आहे पाण्याच्या टाकीच्या जवळ अक्कलकोट रोडला, तिथून त्याची सुरुवात करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी अक्कलकोटचे आपले लाडके आमदार माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी येणार आहेत। त्याचबरोबर शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्र कोठे, आपले सोलापूरचे महापौर माननीय श्री विनायकदादा कोंड्यालजी, आयुक्त माननीय श्री सचिन ओंबासेजी, त्याचबरोबर सभागृह नेते माननीय श्री नरेंद्र काळेजी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, सोलापूरकर आणि स्वयंसेवक हेही मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे। हा आपल्याला माहिती आहे, वाढतं तापमान, प्रदूषण तसेच पाणी टंचाई या गंभीर समस्यांमुळे सोलापूर प्रभावी झालेला आहे आणि त्याचा कुठेतरी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशन याची सुरुवात करण्यात येत आहे। एक घर एक झाड हा पर्यावरणपूर्वक उपक्रम आम्ही हाती घेत आहोत। या उपक्रम अंतर्गत शहरात व जिल्ह्यात नागरिकांना वृक्ष लागवडाचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे। त्याचबरोबर माझ्याकडून म्हणजे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या माध्यमातून माझ्या स्वतःकडून 5,000 रोपं मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। आणि या अभियाना अंतर्गत मुख्य उद्देश हेच आहे की प्रत्येक घरात आपण एक झाड जर लावलं तर त्याचा आपण देखभाल करू शकतो आणि हा संकल्प प्रत्यक्षात आणून सुंदर, प्रदूषणमुक्त आणि हरित सोलापूर बनवण्याचा आमचा उद्देश आहे। तरी नागरिकांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून या सामाजिक व पर्यावरणपूरक अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी सर्व सोलापूरकरांना करतो। पत्रकार परिषदेस व्यंकटेश चिलका, वासुदेव इप्पलपल्ली, राजमहेंद्र कमटम आणि प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साबुकस्वार उपस्थित होते। आमच्याकडून जे आम्ही प्रोब देणार आहेत, तर ज्यांना हवे असेल आता त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं आहे, त्यांची लोकेशन दाखवायचं आहे, आमच्याकडूनच ते झाडं लावून देण्यात येतील। जे काही रस्त्याच्या आता आम्ही सुरुवात जे वॉकिंग ट्रॅक आणि स्मशानभूमी जी आहे शांती चौक स्मशानभूमी त्याच्या दोन्ही बाजूला सुरुवात करणार आहे। ज्यांना घरात पाहिजे असेल त्यांनाही आम्ही झाडं द्यायला तयार आहोत। त्यांनी फक्त एकच आमची अट आहे, जसं आपण म्हणतो की कार्यक्रमाला कुठलाही आपण वाढदिवस असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्यामध्ये भेट वस्तू देण्याच्या जागी आपण जर एक रोप दिलात आणि ते रोप लावून जर रोप वाढवलात तर कुठेतरी जर आपलं 44 डिग्री टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कुठेतरी कमी होईल। आपल्याला माहिती आहे एल निनोचे खूप चर्चा सुरू आहे, सुपर एल निनो आणि ह्या सगळ्या गोष्टीची। त्यामुळे कुठेतरी जर एल निनो जर खरंच झालं तर पुढे दुष्काळ भाग असेल आणि परत दुष्काळ जर वाढलं तर त्यामुळे पावसाचं शेतकऱ्यांना सर्वांसाठीच ह्या मोठा संकटीची गोष्ट आहे। आणि जर आपण आज सुरुवात नाही केलो तर जे 44 डिग्री टेम्परेचर आहे आणि जे आपण आता त्रास सहन करतोय ते पुढे कुठेतरी वाढत जाईल। आणि ह्या कार्यक्रमासाठी बरेचसे पर्यावरणप्रेमी उत्सुक आहेत येण्यासाठी आणि त्यांनी मदत करण्यासाठी तयार आहेत। तर त्या अशा सर्वांनी मिळून हा कुठेतरी लोक चळवळ आपण जर केली
तर नक्कीच याच्यामध्ये सुरुवात होऊन त्याचे पूर्ण रोप फक्त लावणंच आमचा उद्देश नाहीये, तर ते पुढे जगवणं आणि वाढवणंही आमचं उद्देश आहे. तर त्यासाठी आमची एक व्हॉलंटियर टीमही असेल की जे स्वतःहून ह्या सगळ्या रोपांना पाणी देण्यापासून त्याचं फॉलोअप ठेवतील. जे म्हटलं आपण जे सावलीचे झाडं लावतोय, साधारणतः कसं आहे की सावलीचे झाड जिथं आता कुठल्याही झाडांची कत्तल न करता जिथं जागा भरायचे जे साठण्याच्या जागा आहेत जिथं आपण लावू शकतो. आम्ही याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण मी माझ्याकडून प्रयत्न करतोय. मी इव्हन NTPC आणि बालाजी अमायन्सला सुद्धा माझ्याकडून ईमेल पाठवले आहेत की त्यांच्याकडूनही त्यांनी CSR फंड्समधून यासाठी जे वृक्ष लागवड आहे मी माझ्याकडून काही प्रयत्न करतोय. ह्या ज्या वेगवेगळ्या नाही, माझ्या या 5,000 सोडून तुम्ही जसं म्हटलात की 5,001 झाड आहे, तर त्यांच्याकडून त्यांनी काही लागू शकत असतील, त्यांच्याकडून जे CSR माझ्या मार्फत नाही, त्यांच्या मार्फतही ते करू शकतात. पण त्यांनीही या गोष्टीचं सुरुवात करावं. मी ऐकलं होतं की NTPC त्यांच्या ग्रीन मिशन मधून करतात ते काही वेळेला. तर त्या झाड लागवड जे आहेत ते शहराच्या बाहेर करतात. तर शहरात किंवा बाकीच्या आजूबाजूला परिसरातही त्यांच्याकडून काही झाडं मिळाली तर त्यांनी तेही प्रयत्न करावा असं मी त्यांच्याकडूनही त्या दोन्ही कंपनीला माझ्याकडून प्रयत्न म्हणून ईमेलही पाठवलाय. मी इव्हन कॉर्पोरेशनलाही हा पत्र दिलंय की आमच्याकडून सुरुवात करतोय, जे कोणी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. हा कुठलाही कोणाच्याही हेतू म्हणजे कोणाच्या थ्रू नसून त्यांनी स्वतःच्या नावाने ते केलं तरी माझी काही हरकत नाही. त्यांनी ते जेवढं जास्तीत जास्त आपल्याला ग्रीन सोलापूर जे आपण लहान असताना आम्ही जे बघायचो की पुणे सोलापूरचा जो हायवे असतो ते की दोन्ही बाजूला झाडं असायची, असं कुठेतरी सोलापूर परत हरित सोलापूर व्हायला पाहिजे. नाही, फळझाडीचे मग मागणी काय होतात, लोक ते शेतात लावतात. आपल्याला जो मुख्य हेतू आहे की सावली जर पडली त्याच्यानी तापमान कुठेतरी कमी होते, पण ते काय शहराच्या मध्ये जर आंबे लावले तर त्याची आंबे काढून घेतील लोक आणि हे होतील पण त्याचं कुठेतरी ज्या हेतूने आपण हे लावतोय की लोक फळ घेतील. नीम आहे, गुलमोहर आहे आणि बाकी बाकी प्रजातीचे पण बरेचसे झाडं त्याच्यामध्ये असणार आहेत. पिंपळ आहे आणि प्रत्येक झाड जे आहे ते आपण छोटे रोप न देता 8 ते 10 फुटाचे रोप देतोय. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पावसाळा सुरू होईल तर छोटे झाडं मोठं होण्यास खूप वेळ लागेल. तर जर आपण देतानाच रोप मोठं देतो ते लवकर चिटकतील, त्या उद्देशाने आपण मोठे झाड देतो. प्रत्येक वर्षी आता आम्ही सुरुवात करतोय, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक वर्षी आम्ही हे करावं. तुम्हाला त्यातील 5,000 झाडानंतर दुसरं जे झाड आहे 5,001चं ते झाड विकत मिळेल आपल्याला? विकत नाही मिळणार. मी म्हटलं सुरुवात माझ्याकडून मी केलेली आहे 5,000 रोपांची. मी हेच सांगतोय की जे आपण फक्त हे माझ्या एकट्याच मिशन नसलं पाहिजे, हे सोलापुराकरांचं मिशन आहे. त्याच्यामुळे लोक चळवळीसाठीही आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतोय की मी सुरुवात 5,000 झाडांनी केली आहे. ज्यांनी आता ज्यांनी जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत किंवा बाकीचे ज्यांच्याकडून जे काही रोप देऊ शकतात त्यांनी ते द्यावे. जसं आपण बघतोय की आपण आत्मतृप्ती योजना सुरू करतो तर लोक त्यांच्या सहभागाने तांदूळ किंवा धान्य देतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त. असं तुम्ही आमच्या ग्रीन मिशनला द्या, जे काही रोप द्यायचे तुम्हाला जर कोणाला द्यायचं असेल तर त्याच्या थ्रू आम्ही करूया, किंवा तुम्ही स्वतःही जर लावलात तर ती चांगलीच गोष्ट आहे. तुमची भावना असेल तर तलावामध्ये 5 TMCचा तो तलाव आहे, 3 TMC गाव आहे, त्याचं पुनर्वसन झालं आहे. अधिमा नदीचं अस्तित्व हे संपत चाललंय. म्हणजे तिचं अस्तित्व आलं पाहिजे. तितकं सगळं असताना त्या दोन प्रश्नावर तुम्ही भाष्य करणं अपेक्षित आहे. पाण्यासारखा प्रश्न जी घर आहे. तुम्ही माझी फेसबुकची एक पोस्ट बघितली असेल त्याच्यावरती मी ऑलरेडी भाष्य केलेलं आहे. आणि सोलापूर फक्त उजनी एका सोर्सवरती न राहता अन्य सोर्स सोलापूरला पाण्यासाठी तयार करायला पाहिजे. आणि त्यासाठी मी लोकप्रतिनिधींकडे पण पत्र दिलेलं आहे. माझा एक लेखही स्वराज्य दैनिकामध्ये प्रकाशित झालेला आहे की NTPCची जी पाईपलाईन आहे त्याच्याकडून आपल्याला काही महापौरांनी किंवा आयुक्तांनी MOU करून आपल्याला जेव्हा दुष्काळ भाग असेल, जो काही आपला उन्हाळ्याचा भाग असेल त्यावेळेला एमर्जन्सी साठा काही त्यांच्याकडून घेता येईल का. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलात की एकरूप तलावचा जो गाळ आहे तो काढून तिथं परत पुनर्जीवित करून इव्हन बाकीच्या ज्या काही नदी असतील जुने आदिला असतील ह्या सगळ्या गोष्टीच्या तर मी त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. 40 ते 60% पाण्याची गळती आहे.
बघा, एक आपल्या सर्वांना पाण्याची टंचाई आहे. तुम्ही सोलापूरचे तर पर्यावरणप्रेमी आहात, दुमत नाही त्याच्याबद्दल. आदिला नदीचं अस्तित्व असावं की नसावं? ती नदी असेल तर नक्कीच असावं. आता ह्याच्यावरती जास्ती करून महापालिका आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते जास्ती चर्चा करतील त्याच्यावरती, पण माझ्या हिशोबाने असायला पाहिजे. एकूण मागील 2 वर्षापासून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये वृक्षजयंतीची एक प्रयत्न केला गेला होता आणि त्याच्यामध्ये बहुतांश देशी झाडांना कापण्यात आलेले समोर आहे. त्या देशी झाडांची वाढ आणि त्याचं पर्यावरण होण्यासाठीची काय आवश्यकता उपाययोजना आहे? ते आता आम्ही जे आता झाडं देतोय ते देशीच झाडं देतो. तुम्ही जे करताय ते त्या मतदारसंघापुरतंच नाही, आम्ही हा एका मतदारसंघापुरती नाही करत आहे. आम्ही हा जो उपक्रम आहे, आम्ही कुठल्या एका भागात नाही, आम्ही आमचे नंबर दिले होते. ज्यांनी त्या नंबरवरती फोन केला. साहेब, मागच्या वेळेस तुम्ही प्रेसला आल्यानंतर मी म्हणालो की पूर्व भागात नाही, पश्चिम भागामध्ये असावा पुढचा. मी अपेक्षा व्यक्त केली. पुन्हा तुम्ही पूर्ण सोलापूर शहरापुरता आहे. हा झाड लागवड जे आहे फक्त पूर्व भागापुरती नसून हा सोलापूर शहरासाठी व जिल्ह्यासाठी जिथं कुठे ज्यांची मागणी असेल, जिथं आम्हाला कसं आहे, रोप आम्ही लावू शकतो. जो आता तुमच्या घरात कोणाच्या घरात जो लागलं, पाणी देणं, त्याचं संवर्धन करणं, त्या भागातल्या लोकांनी पण करणं आहे. तर आम्ही आता वसंत विहार भागातही ह्या झाडाची लागवड करतोय. बाकी काही दक्षिण सोलापूरमध्येही करतोय. असं वेगवेगळ्या भागात करतोय, एकाच भागापुरती मर्यादित नाहीये. आता त्यांनी फक्त आम्हाला सांगायचंय, त्यांची लोकेशन दाखवायचंय, आमच्याकडूनच ते झाडं लावून देण्यात येतील. जे काही रस्त्याच्या आम्ही सुरुवात जे वॉकिंग ट्रॅक आणि स्मशानभूमी जी आहे शांती चौक स्मशानभूमी, त्याच्या दोन्ही बाजूला सुरुवात करणार आहे. ज्यांना घरात पाहिजे असेल त्यांनाही आम्ही झाडं द्यायला तयार आहोत. त्यांनी फक्त एकच आमची अट आहे, जसं आपण म्हणतो की कार्यक्रमाला कुठल्याही आपण वाढदिवस असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्यामध्ये भेट वस्तू देण्याच्या जागी आपण जर एक रोप दिलात आणि ते रोप लावून जर रोप वाढवलात तर कुठेतरी जर आपलं 44 डिग्री टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कुठेतरी कमी होईल. आपल्याला माहिती आहे एल निनोचे खूप चर्चा सुरू आहे, सुपर एल निनो आणि ह्या सगळ्या गोष्टीची. त्यामुळे कुठेतरी जर एल निनो जर खरंच झालं तर पुढे दुष्काळ भाग असेल आणि परत दुष्काळ जर वाढलं तर त्यामुळे पावसाचं शेतकऱ्यांना सर्वांसाठीच मोठा संकटाची गोष्ट आहे. आणि जर आपण आज सुरुवात नाही केलो तर जे 44 डिग्री टेम्परेचर आहे आणि जे आपण आता त्रास सहन करतोय ते पुढे कुठेतरी वाढत जाईल. आणि ह्या कामासाठी बरेचसे पर्यावरणप्रेमी उत्सुक आहेत येण्यासाठी आणि त्यांनी मदत करण्यासाठी तयार आहेत. तर त्या अशा सर्वांनी मिळून हा कुठेतरी लोक चळवळ आपण जर केली तर नक्कीच त्याच्यामध्ये सुरुवात होऊन त्याचे पूर्ण रोप फक्त लावणंच आमचा उद्देश नाहीये, तर ते पुढे जगवणं आणि वाढवणंही आमचा उद्देश आहे. तर त्यासाठी आमची एक व्हॉलेंटियर टीमही असेल की जे स्वतःहून ह्या सगळ्या रोपांना पाणी देण्यापासून त्याचं फॉलोअप ठेवतील. वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, त्यामध्ये कडंब आहे, नीम आहे, गुलमोहर आहे आणि बाकी प्रजातीचे पण बरेचसे झाडं त्याच्यामध्ये असतात. विषय असा की पिंपळ आहे, ते आपण छोटे रोप न देता 8 ते 10 फुटाचे रोप देतोय. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पावसाळा सुरू होईल तर छोटे झाडं मोठे होण्याला खूप वेळ लागेल. तर जर आपण देतानाच रोप मोठे जातं ते लवकर चिटकतील, त्या उद्देशाने आपण मोठे झाड देतो. बरं, आता एक झाड तुम्ही चालू त्याच्यामध्ये 5000 झाडाचं लक्ष आहे. प्रत्येक वर्षी जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक वर्षी आम्ही हे करावं. किती तुम्हाला जातील? 5000 झाडानंतर दुसरं जे झाड आहे 5001चं ते झाड विकत मिळेल आपल्याकडे? विकत नाही मिळणार. मी म्हटलं सुरुवात माझ्याकडून मी केलेली आहे 5000 रोपांची. मी हेच सांगतोय की जे आपण फक्त हे माझ्या एकट्याचंच मिशन नसलं पाहिजे, हे सोलापुरात मिशन आहे. त्याच्यामुळे लोक चळवळीसाठी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतोय की मी सुरुवात 5000 झाडांनी केली. ज्यांनी आता बाकीचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत किंवा बाकीचे ज्यांच्याकडून जे काही रोप देऊ शकतात त्यांनी ते द्यावे. जसं आपण बघतोय की आपण आत्मकृती योजना सुरू करतो तर लोक त्यांच्या सहभागाने तांदूळ किंवा धान्य देतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त. असं तुम्ही आमच्या ग्रीन मिशनला द्या. आमचे काही रोप द्यायचे तुम्हाला जर कोणाला द्यायचं असेल तर त्याच्या थ्रू आम्ही करूया, किंवा तुम्ही स्वतःही जर लावलात तर ती चांगलीच गोष्ट आहे. इतकी उदात्त हेतून जर काही तुमची भावना असेल तर